हाय तू हिरे माझ्या मितवा मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. इशूने आता स्वतःच्या अंगावर ब्लँकेट वगैरे घेतलेला असता आणि ती पुन्हा एकदा अर्णवला त्रास देण्यासाठी म्हणून पुढे जाते. जेव्हा अर्णवला ती त्रास द्यायला जाते ना, तेव्हा मात्र आता अर्णव जो आहे तो ईश्वरीकडे पाहत राहतो, कारण तिने पूर्ण ब्लँकेट आपल्या तोंडापाशी गुंडाळलेला असता. अर्णव म्हणतो की मी सिंदोर, काय चालन नाही गा, झोपू दे गा मला, का त्रास देतेस मला इतकं तू, असं देखील तो आता तिला म्हणत असतो. त्यावर ईश्वरी म्हणते की ते काय ना, तुम्हाला उद्या सकाळी नाश्त्यामध्ये काय हवं आहे ना, हेच विचारण्यासाठी मी आले होते. बोलो हुकूम बोलो, काय खाणार नाश्त्यामध्ये? पोहे हे खाणार का? पोहे तर तुम्हाला आमच्या इकडचे आवडत नाही ना, त्यापेक्षा तुम्ही पराठे देता, मी बनवून चालेल का? असं काहीच हा लाडीगोडीत प्रेमात आता तिचं हे बोलणं सुरू असता. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी सुरू असतात ना, तेव्हा मात्र आता अर्णव तर चकितच झालेला असतो. अर्णव म्हणत असतो की काय बोलावं मी हिला. खरंच तर ईश्वरी आता तिकडनं जात नसते, म्हणून अर्णव म्हणत असतो की बस बस, पुरे पुरे, जे काही केलं नाहीस ना तेवढंच आता पुरे झालं. मला उद्या जे काही हवं आहे ना ते मी उद्या सांगेन, आता मी तुला काहीच सांगणार नाही, मला आता सुखानं झोपू दे, असं देखील अर्णव आता ईश्वरीला बोलू लागतो. त्यावर ईशू म्हणत असते की असं कसं चालेल ना, म्हणजे तुम्हाला तुमची सेवा करण्याची संधी मला मिळालेली आहे, तर ती संधी तर मला पूर्ण होऊ दे ना करायला. म्हणजे मला असं वाटतं की मला कुठेही कमी नको राहायला, आणि म्हणूनच तर मी तुमच्यासाठी कायम सेवेत हजर आहे. फक्त बोला काय हवी आहे तुम्हाला मदत माझी, असं बोलूनच ती आता पुन्हा एकदा अर्णवला झोपूही देत नसते. मग अर्णव विचार करतो की हे सगळं ना मुद्दामहून चाललेलं आहे, तिला माझ्याकडनं सॉरी ऐकायचं आहे. म्हणून मग अर्णव अगदी शरणागती पटकारतो आणि म्हणून मतलब ही मला माहिती आहे, तिथं गोष्टी ताईने सांगितलेल्या आहेत, या सगळ्यामध्ये माझी चूक झाली, मी तुला खूप काही बोललो आणि म्हणूनच मी तुझ्या मागे इथपर्यंत आलो तुला सॉरी बोलायला. बस मग झालं ना, झालीस का समाधानी? अजून काही तुला हवं आहे? बस मी सॉरी तुला बोललोय, पण प्लीज हा आता जा झोप कपचूप, मलाही झोपू दे आणि तूही झोप, असं आता अर्णव ईश्वरीला डायरेक्टली बोलतो. त्याबरोबर आता ईश्वरी म्हणत असते की असं कसं यार अर्णव सर, तुम्हाला अजून काही सेवा हवी आहे तर सांगा ना. मग आता ईश्वरी अर्णवच्या नाक दाबते आणि त्याला झोपायला सांगते. तर अर्णव म्हणतो की तुला काय वेळ लागलाय का, तू काय मला मारून टाकणार आहेस का, असं कसं झोपतात गे. म्हणजे नाक दाबून तर अर्णव ईश्वरीला ओरडतो. त्याबरोबर ईश्वरी आता अर्णवकडे कडे पाहू लागते. हॅलो, तो म्हणतो बस झाला मिसिंदर, बस झाला, आता मला ना गपचूप झोपू दे, तूही झोप, असं बोलून तो तिला आता झोपायला सांगतो. त्यावर आता ईश्वरी म्हणत असते की आता कसं, आता आली ना मजा, हीच तर मजा मला हवी होती आणि ती मला भेटलेली आहे. आणि त्यामुळेच ना आता अर्णव जेव्हा ईश्वरीला झोपायला सांगतो ना, तेव्हा मात्र आता त्याला माहिती असतं की ना जोपर्यंत ती आपल्याकडून सॉरी बोलत नाही तोपर्यंत ती जाणार नाही. आणि म्हणूनच अर्णवने अक्षरशः आपली चूक मान्य केलेली असते आणि माझी चूक झाली आहे, म्हणूनच मी इथपर्यंत आलेलो आहे असं देखील तो आता तिला म्हणत असतो. आणि त्याच वेळेला आता ईश्वरीला जे हवं असतं ते तर साध्य होतं. म्हणजेच काय, ईश्वरीला अर्णवकडून सॉरी ऐकायचं असतं आणि ते जेव्हा ती ऐकते ना तेव्हा कुठे जाऊन तिच्या कलेजामध्ये थंडक पडते. तर दुसरीकडे मात्र आता जेव्हा कुशीवर झोपते ना तेव्हा मात्र आता तिच्या लक्षात येतं की अर्णव सर माझ्यासाठी आलेत, अॅनिव्हर्सरीसाठी आलेले नाहीये. किती भारी फिलिंग आहे नाही, म्हणूनच ती आता खूप जास्त खुश असते. पुन्हा एकदा ती आता अर्णवकडे बघत असते आणि म्हणत असते की काय झालं आता, कराटे करू का? त्यावर अर्णव म्हणतो कराटे करायला सांगत नाहीये मी, पण मी काय म्हणतो आपल्या दोघांमध्ये आज पडदाही नाहीये, म्हणजे बघ ना सगळं काही एकदम मोकळं मोकळं आहे, असं देखील तो आता म्हणू लागतो. त्यावर ईश्वरी म्हणते झोपा आता, बाहेर आहे ना, दरवाजा उघडा आहे, बघा मी काही लावलेला नाहीये, त्यामुळे गप्पने झोपा, असं देखील ईश्वरी आता अर्णवला बोलू लागते. त्याबरोबर अर्णवही शांत होतो आणि हसत हसत झोपू जातो. तर ईश्वरीलाही हे सगळं फिलिंग असंच ना खूप छान वाटत असतं. तर इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी अंजलीसाठी राकेशने दूध तयार केलेलं असतं का, तर त्याला आता असं वाटत असतं की हे दूध जर तो अंजलीला देईल आणि अंजली जेव्हा हे दूध पियेल तेव्हा मात्र आपल्याला जे हवं आहे ते होणार आहे. म्हणजे त्याला आता लवकरात लवकर ईश्वरी आणि अर्णवला घरी बोलवायचं असतं आणि त्यासाठी त्याने आता
हे नवीन षडयंत्र रचलेलं असतं. त्यामुळेच तो आता म्हणत असतो की आता तर खरी मजा येणार आहे जेव्हा माझी बायको हे दूध पिल. तेवढ्यातच अंजली रूम मध्ये येते. अंजली जेव्हा रूम मध्ये येते तेव्हा मात्र आता राकेश जो आहे तो मात्र अंजलीकडे पाहतो आणि अंजलीला म्हणत असतो की हे घे, तुझ्यासाठी दूध आणलं आहे, एवढा दूध पिऊन घे. पण आता राकेशच्या हातात ना तिथं ग्लासही घेते, पण तिला ना आता दूध वगैरे काही नको असतं. ती आता सरळ म्हणते की नकोय मला हे दूध वगैरे काहीच नको आहे. मग राकेश म्हणतो की असं का करतेस? अगं दूध पिऊन घे, तुझ्यासाठीच तर स्पेशल केलेलं आहे मी, असं करू नकोस. आपल्या बायाची काळजी घ्यायला हवी ना. आता सध्या बाय मोमेंट ही करायला लागले असं देखील अंजली आता बोलत असते. तिने दुधाचा ग्लास अगदी तोंडापाशीही नेलेला असतो, पण ती तो ग्लास लगेच टेबलवर ठेवून देते. त्याबरोबर राकेश तिला म्हणतो की काय झालं आहे, दूध का घेत नाहीयस? त्यावर मात्र आता राकेशला ती म्हणू लागते की मला ना दूध प्यायची इच्छा नाहीये, नको वाटतंय मला हे दूध. राकेश वैतागलेला असतो, कारण त्याला असं वाटतं असतं की निदान ती दूध घेईल तेव्हा तर आपला प्लॅन सक्सेस होईल. पण आता प्लॅनच्या फ्लॉप झालेला असतो, म्हणजे तिने दूध घ्यायला सरासर नकारच दिलेला असतो. त्यामुळे तो तिला फोर्सही करत असतो, पण ती म्हणते की नकोय मला दूध, म्हणजे मला त्या दुधाच्या वासानेच ना असं मळमळतंय, नकोय मला ते दूध, असं आता डायरेक्ट अंजली बोलते. मग आता नाहीलाज होतो. शेवटी आता राकेशचा प्लॅन हा फ्लॉप झालेला असतो, अंजलीनेच हा फ्लॉप केलेला असतो. त्यामुळे राकेश आता खूपच जास्त भडकलेला असतो, पण तो आता अंजलीला दाखवूही शकत नसतो, कारण तो कसा दाखवणार? शेवटी दाखवलं तर अंजलीला कळणार की आपण काहीतरी करून बसलो आहोत, आणि त्यामुळेच ना आता अंजलीच्या समोरच राकेश शांत असतो. मात्र आता तिने तो ग्लास ठेवलेला असतो ना, त्या ग्लासाकडेच राकेश एकटक बघत असतो. त्याला असं वाटत असतं की या ग्लासातील दूध अंजली पेल तेव्हा आपल्याला बरं वाटेल. दुसरीकडे मात्र आता नमू आणि इशू या लगबगीने सगळं काही बघत असतात. आई बाबा आणि आत्यांची आंघोळ वगैरे झालेली असते आणि त्यामुळे ना ते आंघोळी करून मोकळे होतात. बाहेर अनाउन्समेंट होत असते, आज पाणी येणार नाहीये, त्यामुळे खूपच जास्त गोची इथे झालेली असते ईश्वरीची. पण तिथे अनाउन्समेंट होत असताना सांगितलं जातं की शेजारच्या चाळीत पाणी येणार आहे, तर तुम्ही तिथून भरू शकता. मग मात्र आता ईश्वरी विचार करू लागते. अर्णव तिथे येतो आणि अर्णवला आता फ्रेश अप व्हायचं असतं, म्हणून अर्णव म्हणत असतो की मला ना आंघोळ करायची आहे माझ्या शॉवरची. काय ती सोय कर, ईश्वरी म्हणत असते. इथे पाण्याचा बंदोबस्त नाहीये आणि शॉवरच्या काय घेऊन बसल्यात? आणि हे ब्रश कोणाचं आहेत? आमच्यामधला कोणाचं घेतलंय का? त्यावर अर्णव म्हणतो, तुझ्या काय डोक्यावर परिणाम झालाय का? काय काय बोलतेस गा? मी हे सगळंच सकाळीच मागवून घेतले, माझे कपडे आणि माझं सगळं सामानी. त्यावर ईश्वरी म्हणते, झाली बाई, चूक झाली, मी बोलले तुमच्या समोर तोंड उघडलं, पण आता उघडणार नाही. तुम्हाला आवरण्यासाठी 2 बादड्या तयार आहेत, तुम्ही तेवढ्या याच्यामध्ये ब्रश करून घ्या. मग माझ्या शॉवरचं काय हो सर? इकडे पाणी आलं नाहीये आणि तुम्हाला शॉवर खाली खाली आंघोळ करायची आहे, म्हणून समजून घ्यायचं नाही. मी ना आता आम्हाला पाणी भरायचंय त्याच लगबगीत आहोत, आणि एक काम करूया, आपण ना बादळ्या वगैरे घेऊन जाण्यापेक्षा हंटे घेऊन जाऊया, म्हणजे ते उचलायलाही बरे पडतील. असं आता ईश्वरी नमुनाला बोलत असते आणि आता त्या दोघी लगबगीने बाहेर जायला निघतात, कारण त्यांना आता आंघोळीसाठी पाणी नसतं. आणि खास करून आता अर्णवला 2 बादल्या पाणी तर असतं, ते फक्त त्याला ब्रश करायला जाणार असतं. याला शॉवरसाठी तर पाणीच नसतं. त्यामुळे आता इकडे मात्र ईश्वरी आणि नमू पटकनच बाहेर जातात पाणी घेण्यासाठी. तर इकडे मात्र अर्णव म्हणत असतो की बघा लवकर काहीतरी ती पाण्याची सोय करा. अर्णवला आता माहिती असतं की ईश्वरी आणि नमू बाहेर जाणार आहे, म्हणून असाच तो आता या दोघींची मजा घेतो. खास करून इशूजी, त्याला मस्ती जिरवायची असते ना, यासाठी त्याने आता मस्त असं प्लॅनिंग केलेलं असतं. इकडे आता त्याच्या डोक्यात सगळं सुरू असतं. बाहेर बायका पाणी भरत असतात आणि त्याच वेळेला तो मुद्दाम त्या बायकांना पाणी भरून द्यायला मदत करतो. त्या बायका अर्णववर फिदा होतात, तर इशू आता त्याला बाजूला घेते आणि म्हणत असते की काय गरज आहे हे सगळं करण्याची. त्यावर ईश्वरीला अर्णव म्हणतो की का तू पॉझिटिव्ह का होतेस? तर ईश्वरी अर्णवला म्हणते की मी पॉझिटिव्ह होत नाहीये, माझ्या तुमच्यावर प्रेम आहे म्हणूनच मी असं वागते. याबरोबर अर्णव आता ईश्वरीकडे पाहतसा राहतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. असेच अपडेट पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.
इशूची आई इशूला समजवत असते आणि इशूला म्हणत असते की तू असं वागत नको जाऊस. जावई बापू किती चांगले आहेत, त्यांना काय हवं नको ते बघायला हवं. तू तिकडे तर काही बघत नाहीयेस, ते आता तुझ्या चेहऱ्यावरनं दिसत आहे. पण निदान ते आता माहेरी आलेत तर त्यांचं सगळं काही ऐकायला हवं. त्यांना जे जे हवे ते आपण करायलाच हवं, असं देखील आई ईश्वरीला बोलून समजावू लागते. त्यावर ईश्वरी देखील आता मनात ठरवते की यांच्या सेवेला ना 24 तास हजर राहायचं. ह्यांना आता असंच वट्टीवर आणायला लागेल असतं देखील इशूने ठरवलेलं असतं. त्यामुळे इशू लगेच त्या मिनिटापासून सुरू होते आणि अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, तुम्हाला काही हवंया का? घ्या, थोडा भात घ्या आणि अजून काही थोडी भाजी दिगता का? असं बोलून ती दातात जास्तीच जेवण वाढत असते. त्याच वेळेला आता अर्णवला ती कढी हवी का हे सुद्धा विचारते. मग अर्णवला ती कढीही देते. मग ते सगळं खाऊन अर्णवही एकदम तृप्त झालेला असतो. अर्णव म्हणत असतो की ईश्वरी, बस झालं. असं म्हणूनच आता तो म्हणत असतो की आता खऱ्या अर्थाने मजा येते जेवायला. म्हणजे कसं 4 तास एक्स्ट्राचे जातायत ना. बायकोने वाढून दिले आणि त्यानंतर ईश्वरी त्याला अजूनच जेवण वाढत असते. ईश्वरीने मनाशी ठरवलेलं असतं की आता ह्याला 24 तास असंच पिणायचं. म्हणजे कसं हत्याशिवाय माणूस पटणीवर येणार नाही, असं काहीच डोक्यात तिच्या सुरू असतं. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळता इशू जी आहे ती मात्र हसत असते. आणि त्याच वेळेला इशू आईला म्हणत असते की तुला सांगितले ना त्या सगळ्या गोष्टी व्हायला हव्यात. वेळेला इशू आईला विचारते, आई, अजून काही सेवा करायची? त्यांना घास वगैरे भरू का? ते असेल असं तर तेही सांग, तेही भरवेन मी. मग आता ती विचारते अर्णवला की तुला घास भरू का? पण आता अर्णव जो आहे ना तो घाबरतो, कारण त्याला माहिती आहे की हिने मागच्या वेळेला घास भरवला होता तेव्हा मला मुद्दामून मिरचीचा घास खाऊ घातला होता, जेणेकरून मला त्रास होईल. मग आता हिच्या हातून घास खाणं म्हणजे नको, त्यापेक्षा आपण स्वतः तो खाल्ले, तेही विचार आता त्याच्या डोक्यात असतं. इकडे आता ईश्वरी तरी एक घास त्याला भरवते. पुढे मात्र आता अर्णवला तिच्याकडनं एकही घास नको असतो, कारण त्याला माहिती असतं की ही जी आहे ती नक्कीच कशाच्या तरी बदला घेणार, आणि तेच नको असतं अर्णवला. तर आता जेवत असताना दोघे जण एकमेकांच्या मांडीवर मांडी चढवत असतात, जेणेकरून धड दोघांमध्ये कोणाला जेवायला मिळत नसतं. तर इकडे आता इशू आणि अर्णव, त्यासोबत सुप्रिया आणि नम्रता बाहेर बसलेली असतात. तर इशू जी आहे ती तिथे असताना आईला म्हणत असते की आई, तू सांगितल्याप्रमाणे मी ह्यांना काय हवं नको ते सगळं बघते आणि अजून काही हवं आहे का, आहे ना, हे पण मी विचारते. तू काळजी करू नकोस. त्याच वेळेला आता सुप्रिया म्हणजेच इशूची आई सांगत असते की बघ, तू आत्याच्या खोलीत झोपणार आहेस. तू आपल्या जावयांसोबत त्याच रूम मध्ये झोपणार असशील, पण त्यांना ब्लँकेट वगैरे सगळं काही दे. त्यांना काहीच कमी पडायला नको, कारण आपल्या घरात त्यांना कशाची कमी भासली तर वाईट वाटेल. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की आपण जे आहे ना ते सगळं काही व्यवस्थित करूया. त्यांना हवं नको ते सगळं देऊया देखील. सुप्रिया म्हणते. त्यावर इथे ईश्वरीच्या फिल्मी स्टाईलने सगळं आता सुरू होतं. म्हणजेच काय तर ईश्वरी आता फिल्मी स्टाईलनेच बोलत असते. ती म्हणत असते, हुकुम करो, आपका हुकुम सराख कोपर बोलो शेट. असं बोलून आता ती मात्र एकदमच ऍक्टिंग मध्ये घुसून जाते. ज्या वेळेला ती या ऍक्टिंग मोड मध्ये ऑन असते ना, तेव्हा मात्र आता इकडे सुप्रिया आणि नम्रता पाहत राहतात. त्याच वेळेला अर्णवालाही प्रश्न पडतो की हे सगळं काय चाललंय. पण आता अर्णव ईश्वरी सोबत रूम मध्ये जायला निघतो. सुप्रिया म्हणते की हे काय, तर सुप्रियाला हे बोलल्यानंतर नम्रता ही आता ईश्वरी सारखीच ऍक्टिंग करत बिलत असते, म्हणजेच बोलत असते. बहुतेक इनका टाका ढीला होवे आहे असं म्हटल्यानंतर लगेच नम्रताला सुप्रिया म्हणते, काय ग, तू पण त्यांच्यासारखीच वागायला लागलीस का, काय चाललंय तुला? असं म्हटल्यावर नम्रता आता म्हणते की आई सहज ग, चल आपण जाऊया. आणि असं बोलूनच आई आणि तिकडन जातात. दुसरीकडे अर्णव जो आहे तो ईश्वरी सोबत रूम मध्ये आलेला असतो. ईश्वरी काय तो मुजरा देत असते आणि अर्णव जो आहे तो बेडवर येऊन बसतो. ईश्वरी अर्णवला म्हणते, फक्त हुकूम करा, काय हवं आहे बघा, इथे तुमचं गरम पाणी ठेवलेलं आहे. हे गरम पाणी मस्त पिण्याचं शुद्ध पाणी आहे. तिथे बसून तुम्ही ते पाणी पिऊ शकता. आणि त्याच वेळेला अजून काय करायचं आहे साहेब, बोला.
तुम्हाला जे हवं ते सगळं तुमच्या हातात दिलं जाईल. तुम्हाला ब्लँकेट हवाय? हा बघा, हा इथे ब्लँकेट ठेवलेला आहे, तो ब्लँकेट घ्या. ईश्वरी जे जे काही करत असते ना, ते अर्णव साठी एकदमच वेगळं असतं. तो म्हणत असतो की हे तर एकदमच भारी आहे, कसला मॉडेल आहे हा. आणि त्याचाच वेळेला आता अर्णव हे तिच्याकडे पाहत असतो. अर्णवला आता एकदम भारी वाटत असतं. ईश्वरी अर्णवला म्हणते की काही हवं आहे का अजून? तसं सांगा, म्हणजे पायाला वगैरे तेल लावून देऊ का? सांगा हा साहेब, सांगा. आता अर्णव एकदमच मोठ्या संकटात अडकल्यासारखं होत असतो. तो म्हणत असतो, कुठून दुर्बुद्धी मला सुचली आणि हिला मी हे सगळं काही करायला सांगितलं? खरंच ना, मी एकदा काही बोलायला घेतलं की काहीतरी अशीच सुरू होते. त्यानंतर आता अर्णव म्हणत असतो की मला काही हवं झालं ना तर मी तुम्हाला सांगेन. सध्याला तरी मला काही चणको आहे, असं देखील अर्णव आता ईश्वरीला बोलू लागतो. त्यावर ईश्वरी सुद्धा आता अर्णवकडे पाहून मुद्दामूनच हसत असते आणि त्यानंतर मात्र अर्णवला ती फोर्सफुली म्हणत असते, कुछ भी चाहिए रहेगा तो हक से बताओ, हम आपके पूरे कामकाज के लिए हाजिर आहे. हे काय ईश्वरीचे जे बोलणं चाललेलं असत ना, आणि अर्णवला दिलेला तो मुजरा तो एकदमच भारी असतो. त्याच वेळेला आपका हुकूम सराको पर आइये अक्का आइये असं काही सदी आता म्हणत असते. आणि त्याच वेळेला अर्णव मात्र म्हणत असतो की बसकर आता, हे सगळा बसकर. पण ईश्वरीने मात्र ठरवलेलं असतं की हे सगळं प्रकरण काही झालं तरी थांबवायचं नाही, या माणसाची मस्ती जिरवायचीच. या माणसाला असं वाटत होतं ना की मी यांची काही सेवा करत नाही, मग आता यांची सेवा आई दिवस रात्र करणार आहे. मग बघते यांना आता काय बोलायचं आहे ते. तर दुसरीकडे मात्र आता ईश्वरी जो हुकूम मेरे आका जो हुकूम असं म्हणत म्हणतच आता रूमच्या बाहेर जात असते. अर्णव मात्र विचार करतो की काय ना, म्हणजे काय बोलावं या मिस इंदोरला, म्हणजे एकदमच काही तर वेगळं वागायला लागली. पण जाऊ दे, जे काही वागायला लागलीये ते एकदमच भारी आहे, असा विचार देखील आता अर्णव करत असतो. मग काय, अर्णव आता शांतपणे रूममध्ये बसायचं ठरवतो. पण त्यालाही ना या सगळ्या गोष्टी आवडत असतात. जे काही इशू करते ते म्हणूनच तो आता शांत बेडरूम मध्ये बसायचं ठरवतो. दुसरीकडे मात्र आता मामा हा वल्लरीवर भडकलेला असतो, कारण वल्लरी विचित्रवाणीचं करत असते. म्हणजे तिने आता ठरवलेलंच असतं की यायचंच नाही, म्हणूनच ती डायरेक्टली सांगते, मला नाही यायचे म्हणजे नाही यायचे, माझा विचार पक्का झालेला आहे. मी तुम्हाला सांगितलंय ना. हो मला माहिती आहे तू सांगितलंस ते, पण तुला काही झालं ना तरी सुद्धा माझ्याबरोबर यावंच लागणार आहे. काय, प्रत्येक वेळेला ती कारणंना चालणार नाहीत, असं देखील मामा आता बोलत असतो. तर वल्लरी सांगत असते की तुम्हाला मी म्हटलंय ना, येणार आहे म्हणजे मी नाही येणार त्या माणसांकडे, असंच ती आता रागारागात बोलते. तर दुसरीकडे मात्र आता मामीही आता चिडलेली असते. मामी जेव्हा चिडते तेव्हा मात्र आता तेवढ्याच तिथे आता अंजली आलेली असते. अंजली जेव्हा इथे असते तेव्हा अंजली म्हणते की काय झाले मामी, काही प्रॉब्लेम आहे का? तर आता मामा सांगू लागतो की बघ ना, हिला सांगतोय आपल्याला तिकडे जायचं आहे ईश्वरीच्या माहेरी, पण ती ऐकायलाच तयार नाहीये, म्हणूनच तिच्याशी बोलत होतो. आता अंजली सुद्धा सांगू लागते की मामी मला काही यायला जमणार नाही आहे, तुला जावं लागणार आहे, कारण आपल्या घरातला सुद्धा कोणीतरी बाई माणूस तर जायलाच हवा ना. मग तू असं कसं म्हणतेस, असं देखील आता अंजलीही समजावू लागते. अंजली जेव्हा हे सगळं काही समजावते ना, तेव्हा मात्र आता कुठे जाऊन रिलॅक्स वाटतं असतं. इकडे आता पुढे पाहायला मिळतं, मामी मात्र काही झालं तरी यायला तयार नसते, म्हणून मामांची खूप जास्त चिडचिड होत असते. आणि त्याच वेळेला आता ही जी चिडचिड बांधलेली असते ना, त्यामुळे मामा आणि अंजली दोघेही जण तिकडे निघून जातात. इकडे मात्र आता अर्णव रूममध्ये बसलेला असतो. त्याच वेळेला ते ईश्वरीला हाक मारून बोलवून घेतो, मिस इंदोर. मिस सर. त्यावर आता ईश्वरी धावत पळत येते आणि आता तिने येताना संत्र्याचा ज्यूस आणलेला असतो. लीजिए जनाब, हमारे बाकीचे का संत्री का ज्यूस, असं म्हणत ईश्वरी अर्णवला तो ज्यूसचा ग्लास देते. आणि त्याच वेळेला आता ईश्वरी अर्णवला म्हणते की अजून काय करू सर मी तुमच्यासाठी, फक्त सांगा जनाब. त्यावर आता अर्णव म्हणतो की तो पंखाना जरा कमी चालतोय, जरा त्याचा स्पीड वाढा बरं. त्यावर ईश्वरी म्हणते की त्याचा स्पीड हा फुल आहे. मग आता अर्णव म्हणतो की मला गरम होतंय. मग ईश्वरी म्हणते, इतकंच का जनाब, थांबा मी तुम्हाला वारा घालते. त्याच वेळेला ईश्वरी आपल्या पदराने अर्णवला वारा घालत असते. तो वारा घालत घालत ती इतका मोठा पदर उडवते ना की आता मात्र अर्णव जो आहे तो मात्र वैतागतो. आणि त्याच वेळेला ईश्वरी खूप जोरात वारा घालत असते आणि तिचा पदर जो आहे तो अर्णवच्या केसांना वगैरे लागतो. म्हणूनच अर्णव म्हणतो की बस झाला वारा.
असं बोलून आता तो तिला थांबवतो. त्यावर ईश्वरी म्हणत असते की काय हवं आहे अजून तुम्हाला, तुम्ही फक्त हुकूम करा, मी तुमच्यासाठी काही हजर करायला तयार आहे. त्याच वेळेला अर्णव म्हणत असतो की जरा टीव्ही हवा होता, म्हणजे थोडा एंटरटेनमेंट हवं होतं, त्यासाठी काही होईल का? मग आता तो रिमोट इथे द्याल का? मग आता ईश्वरी म्हणते की तो टीव्ही ना थोडा खराब झाला आहे, पण मी तुमच्यासाठी टीव्ही होऊ शकते. तुम्ही फक्त ऑर्डर करा तुम्हाला काय पाहायचं आहे चॅनलवर. आणि त्याच वेळेला आता ईश्वरी अर्णवच्या समोर उभी राहते. त्याच वेळेला आता अर्णव म्हणता असतो की चला मला ना फर्स्ट न्यूज चॅनल बघायचा आहे. मग आता न्यूज सुरू होते. त्यामध्ये आता अर्णवने मराठी न्यूज चॅनल लावलेलं असतं. त्यामध्ये आता ईश्वरी त्या न्यूजची रिपोर्टिंग करत असते आणि म्हणत असते की त्याच हाती आलेल्या बातमीनुसार असे समजले आहे की नवरा बायकोचे भांडण झालेले आहे आणि त्या बायकोने चिडून नवऱ्याला फ्रीजमध्ये बंद करून ठेवलेले आहे. ही बातमी मुद्दा म्हणून ईश्वरी बोलून दाखवते, जेणेकरून अर्णवलाही करायला हवं की ईश्वरीला किती त्रास द्यायचा ते. आणि त्याच वेळेला आता अर्णव न्यूज चॅनल चेंज करतो, रशियन न्यूज चॅनल लावतो आणि त्यामध्ये मग ती न्यूज वेगळ्याच भाषेमध्ये ईश्वरी बोलू लागते. त्यानंतर आता ईश्वरीला इंग्लिश न्यूज बोलण्यासाठी सांगितल्या जातात, पण आता ईश्वरीला इंग्लिश येत नाही, म्हणून ती डायरेक्ट म्हणते की 12 वाजले आहेत, न्यूज संपलेले आहेत. त्याच वेळेला अर्णव म्हणतो की ठीक आहे, मला आता किड्स हवा आहे. किड्स